विद्यार्थी मित्रांनो, मनोविकृतीशास्त्र या विषयामधल्या दुसरा जो टॉपिक आहे मनोविकृतीशास्त्राचे दृष्टिकोन म्हणजे मनोविकृतीशास्त्राची कारणं, तर हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। तर या मनोविकृतीशास्त्राचे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत त्या दृष्टिकोनामधला जो पहिला दृष्टिकोन जो आहे तो म्हणजे जैविक दृष्टिकोन। तर हा जैविक दृष्टिकोन नेमका काय आहे तो आपण बघतोय आणि या जैविक दृष्टिकोनानुसार जी कारणं आहेत मनोविकृतीची ती कारणं नेमकी कुठली आहेत ते आपण इथं बघतोय। त्यातलं पहिलं जे कारण आहे जैविक दृष्टिकोनानुसार ते म्हणजे अनुवंशिक असुरक्षितता। दुसरं जे कारण आहे ते म्हणजे मेंदूतील बिघाड आणि मेंदू शस्त्रक्रिया किंवा मेंदूची लवचिकता। आणि तिसरं जे कारण आहे तर ही पहिली दोन कारणं आपण बघितलेली आहेत। आता तिसरं कारण बघायचं आहे आपल्याला आज जैविक दृष्टिकोनानुसार मनोविकृतीचं जे तिसरं कारण आहे ते म्हणजे मज्जास्त्राव आणि ग्रंथीस्त्रावांमधील असंतुलन। मग आता मज्जास्त्राव म्हणजे काय किंवा ग्रंथीस्त्राव म्हणजे काय हे पहिल्यांदा बघावं लागेल आणि त्यामध्ये असंतुलन कसं निर्माण होतं आणि ह्या असंतुलनातून मग व्यक्तीमध्ये मनोविकृती कशा निर्माण होतात ते आपल्याला इथं बघायचं आहे। तर मेंदूमध्ये लाखो करोडो मज्जापेशी असतात आणि ह्या मज्जापेशींच्या मार्फतच संदेशाचं वहन जे आहे ते वहन केलं जातं। यांच्या सहाय्यानेच आपल्याला वर्तन करता येतं। या मज्जापेशींच्या टोकाकडील जो भाग आहे या टोकाकडील भागाकडून रासायनिक द्रवांची निर्मिती केली जाते। ज्या मज्जापेशी आहेत त्या मज्जापेशींचा जो टोकाकडचा भाग आहे त्या टोकाकडच्या भागाकडून काही रासायनिक द्रव पदार्थांची निर्मिती केली जाते आणि ह्या रासायनिक द्रव पदार्थांनाच मज्जास्त्राव असं म्हटलं जातं। त्यालाच इंग्लिशमध्ये न्यूरो ट्रान्समिटर्स असं म्हटलं जातं। तर हे जे मज्जास्त्राव आहेत हे मज्जास्त्राव नेमकं कुठं असतात तर दोन मज्जापेशींच्या मध्ये समन्वय करण्यासाठी जो मज्जाबंध निर्माण झालेला असतो तर त्या मज्जाबंधामध्ये हे मज्जास्त्राव जे असतात ते तिथं असतात। मग मज्जाबंध कशाला म्हटलं जातं तर दोन मज्जापेशी मध्ये समन्वय करण्यासाठी मज्जास्त्राव आवश्यक असतात आणि ह्या दोन मज्जापेशी जिथं जोडल्या जातात त्या भागाला मज्जाबंध असं म्हणतात। आणि ह्या मज्जाबंधामध्येच विविध प्रकारचे मज्जास्त्राव आपल्याला दिसून येतात। काही मज्जास्त्राव जे असतात हे मज्जावेग निर्माण करणारे असतात। आता मज्जावेग निर्माण करणारे म्हणजेच त्यांना उत्तेजक प्रकारचे मज्जास्त्राव असं म्हणलेलं आहे। तर काही मज्जास्त्राव हे मज्जावेगांना प्रतिबंध करणारे असतात म्हणजेच मज्जावेगांना अटकाव करणारे असतात म्हणून त्यांना प्रतिबंधक प्रकारचे मज्जास्त्राव असं म्हटलं जातं। आणि मग हे मज्जास्त्रावांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण संतुलित असणं हे जास्त गरजेचं आहे। आणि ज्या वेळेला ह्या मज्जास्त्रावांच्या प्रमाणामध्ये काही असंतुलन निर्माण झालं तर त्यातून मग व्यक्तीमध्ये अपसामान्यत्व निर्माण होऊ शकतं किंवा व्यक्तीमध्ये मनोविकृती निर्माण होऊ शकतात असं आपल्याला म्हणता येईल। याच बरोबरीनं ह्या मज्जास्त्रावांच्या बरोबरीनंच शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात आणि ह्या ग्रंथींमधून वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथीस्त्राव ज्याला इंग्लिशमध्ये हार्मोन्स असं म्हणलं जातं तर हे हार्मोन्स निर्माण होत असतात आणि हे हार्मोन्स निर्माण होऊन डायरेक्ट रक्तामध्ये आपल्या मिसळत असतात। मग ह्या ग्रंथीस्त्रावांचं देखील शरीरातलं जे प्रमाण आहे ते प्रमाण संतुलित असणं गरजेचं आहे। पण ज्या वेळेला ह्या हार्मोन्सच्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला असंतुलन निर्माण होतं त्यावेळेला मग व्यक्तीच्या वर्तनामध्ये काही दोष निर्माण व्हायला लागतात किंवा त्यातूनच व्यक्तीमध्ये काही मनोविकृती निर्माण होऊ शकतात। आता हे तुमच्या लक्षात आलं की मज्जास्त्राव कशाला म्हणायचं आणि ग्रंथीस्त्राव कशाला म्हणायचं। मज्जास्त्राव म्हणजे काय पेशीच्या टोकाकडील भागाकडून जे रासायनिक द्रव पदार्थ निर्माण होतात त्यांना मज्जास्त्राव असं म्हटलं जातं आणि हे मज्जास्त्राव जिथं दोन मज्जापेशी एकत्र येतात त्यालाच मज्जाबंध असं म्हणतात आणि या मज्जाबंधांच्याच ठिकाणी हे मज्जास्त्राव असतात। आणि मग दोन मज्जापेशींना जोडण्याचं काम किंवा दोन मज्जापेशींमधले संदेशांचं दळणवळण करण्याचं काम हे मज्जास्त्रावांच्या मार्फत पूर्ण केलं जातं एवढं लक्षात घ्या। आता ग्रंथीस्त्राव कशाला म्हणायचं की शरीरामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या ग्रंथी आहेत ह्या ग्रंथींमधून जे रासायनिक द्रव पदार्थ निर्माण होतात त्यांनाच ग्रंथीस्त्राव असं म्हणायचं आहे। ग्रंथीस्त्रावला इंग्लिशमध्ये हार्मोन्स असं म्हटलं जातं। आणि मग ह्या हार्मोन्सचं शरीरातलं प्रमाण देखील संतुलित असणं गरजेचं आहे। पण जेव्हा या हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होतं तेव्हा व्यक्तीच्या वर्तनामध्ये बिघाड निर्माण व्हायला लागतो असं आपल्याला दिसून येईल। यासाठीची एक जी म्हण आहे की माझं पित्त खवळू नको
आता पित्त खळू नको म्हणजे पित्त हा शरीरातला एक रासायनिक द्रव पदार्थ आहे आणि हे पित्त ज्यावेळेस शरीरातलं आपल्या वाढतं त्यावेळेला त्याचे परिणाम आपल्या शरीरावर पण होतात, त्याचबरोबर आपल्या मानसिकतेवर पण होतात, म्हणजेच एकंदरीत आपल्या वर्तनावर होतात. मग त्यामुळे माझं पित्त खळू नको म्हणजे काय की मला राग आणून देऊ नको. म्हणजे ज्यावेळेला पित्त शरीरातलं वाढतं त्यावेळेला व्यक्ती चिडचिड करायला लागते, व्यक्ती रागीट किंवा आक्रमक वर्तन करायला लागते. म्हणजेच शरीरातले हे जे रासायनिक द्रवपदार्थ आहेत यांच्या प्रमाणात ज्यावेळेला असंतुलन निर्माण होतं त्यावेळेला व्यक्तीच्या वर्तनावर त्याचा परिणाम होतो असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो आपण बघूया की मज्जास्त्रावामधील असंतुलन. आणि ह्या मज्जास्त्रावामधील असंतुलन निर्माण झाल्यानंतर व्यक्तीच्या वर्तनावर त्याचा किंवा कसा परिणाम होतोय किंवा व्यक्तीचं वर्तनामध्ये अपसामान्यत्व कसं येतं किंवा व्यक्तीमध्ये मनोविकृती कशा निर्माण होतात. तर जैविक दृष्टिकोनानुसार मज्जास्त्रावांमधील असंतुलनामुळे मनोविकृती निर्माण होतात असे मानले जाते. पण आज संशोधक याच कारणाचा काही भाग समजतात. आलं लक्षात? याला काय समजतात? कारणाचा एक भाग समजतात. म्हणजे सर्वच प्रकारच्या मनोविकृती ह्या काय मज्जास्त्रावातील असंतुलनामुळे निर्माण होत नाहीत, तर काही मनोविकृतींमध्येच ह्या मज्जास्त्रावांमधील असंतुलन दिसून आलेलं आहे. काही वेळेस मानसशास्त्रीय ताणामुळे मज्जास्त्रावांमध्ये असंतुलन निर्माण होतं. काही वेळेला मानसशास्त्रीय ताणामुळं म्हणजे ताणतणावामुळं काय होतं की मज्जास्त्रावांमध्ये असंतुलन निर्माण होतं आणि हे असंतुलन विविध मार्गांनी निर्माण होतं. म्हणजे हे असंतुलन निर्माण होतं म्हणजे नेमकं काय होतं तर ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगता येऊ शकतं. तर कुठल्या ह्या पद्धती आहेत की ह्या मज्जास्त्रावांमध्ये जे असंतुलन निर्माण होतं ते कसं होतं, कुठल्या मार्गाने होतं? तर त्यातला पहिला जो मार्ग आहे तो म्हणजे मज्जास्त्रावांची अधिक प्रमाणात निर्मिती होऊन ते मज्जाबंधामध्ये स्त्रवतात. मज्जास्त्रावांची अधिक प्रमाणात निर्मिती होऊन ते मज्जाबंधामध्ये स्त्रवतात. यामुळे मज्जास्त्रावांच्या कार्याचा अतिरेक होतो. म्हणजेच काय की ज्या वेळेला हे मज्जास्त्राव जास्त प्रमाणात निर्माण होतात आणि हे मज्जाबंधामध्ये ज्या वेळेला तिथं साठवले जातात किंवा स्त्रवतात त्यामुळं त्या मज्जापेशींचं जे कार्य आहे ते प्रमाणापेक्षा जास्त कार्य वाढायला लागतं. आलं लक्षात? म्हणजे जे संतुलित प्रमाणात काम करायला पाहिजे ते जास्त प्रमाणात काम केलं जातं आणि त्यामुळे देखील वर्तनात्मक अतिरेकीपणा आपल्या येण्याची शक्यता असते. त्यानंतर दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे मज्जास्त्राव मज्जाबंधामध्ये स्त्रवून निष्क्रिय झाले तर सामान्य प्रक्रियेमध्ये बिघाड निर्माण होतो. म्हणजे काय इथं होतं की मज्जास्त्राव कमी प्रमाणात निर्माण झाले तर कमी प्रमाणात निर्माण झाल्यामुळं जिथं त्या मज्जापेशींना काम करायचं आहे, कार्य करायचं आहे तर ते कार्य त्यांच्याकडनं होणार नाही. कारण हे कार्य करण्यासाठी मज्जास्त्रावांची आवश्यकता असते आणि ते पुरेशा प्रमाणात असणं गरजेचं आहे. पण इथं मज्जास्त्राव कमी प्रमाणात निर्माण झाल्यामुळं काय होतं की त्या पेशींचं कार्य बंद पडतं किंवा पेशी कार्य करत नाहीत आणि त्यामुळे एकंदरीत म्हणजे त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या वर्तनावर होतो. म्हणजेच काय की आपल्याला जिथं वर्तन करायचं आहे तिथं वर्तन आपल्याला आपण करत नाही, म्हणजेच वर्तन आपलं हे तिथं थांबवलं जातं. तर मज्जास्त्राव हे मज्जाबंधांनी मज्जास्त्राव शोषून घेतल्यामुळं किंवा कमी प्रमाणात मज्जास्त्राव स्त्रवल्यामुळं या मज्जास्त्रावांना मोनोॲमिन ऑक्सिडेज या द्रव पदार्थाने नष्ट केल्यामुळे ते निष्क्रिय होतात. आता हे मज्जास्त्राव कधी निष्क्रिय होतात किंवा मज्जास्त्रावांचं प्रमाण कधी कमी होतं ते तिथं सांगितलेलं आहे, त्याची कारणं सांगितलेली आहेत. एक म्हणजे मज्जाबंधांनी मज्जास्त्राव अधिक प्रमाणात शोषून घेतल्यामुळं, म्हणजे मज्जाबंधांनी जे मज्जास्त्राव निर्माण झाले ते शोषून घेतल्यामुळं संदेश वहनासाठी तिथं मज्जास्त्राव कमी पडतात. हे एक पहिलं कारण. दुसरं कारण काय आहे की मज्जास्त्रावच कमी प्रमाणात स्त्रवल्यामुळं म्हणजे पेशींच्या टोकाकडून जे मज्जास्त्राव निर्माण होतात तर ते कमी प्रमाणात निर्माण झाल्यामुळे काय होतं की मज्जास्त्राव तिथं कमी पडतात. आणि तिसरं एक कारण याचं महत्त्वाचं आहे की शरीरामध्ये असणारं मोनोॲमिन ऑक्सिडेज नावाचा जो द्रव पदार्थ आहे तर ह्या द्रव पदार्थ मज्जास्त्रावांना अटकाव करण्याचं काम करतोय किंवा मज्जास्त्रावांना नष्ट करण्याचं काम करतोय. तर अशा पद्धतीनं ह्या मोनोॲमिन ऑक्सिडेजनं ते मज्जास्त्राव जर नष्ट केले तरी त्यामुळे ते मज्जास्त्राव निष्क्रिय होतात आणि त्यामुळं जे संदेशांचं वहन करणं आहे ते होत नाही आणि एकंदरीत वर्तनाला अटकाव केला जातो. तर अशा पद्धतीनं मज्जास्त्रावांचं प्रमाण जरी कमी झालं तरी देखील व्यक्तीच्या वर्तनात अपसामान्यत्व येत असतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि तिसरा जो मार्ग आहे तो म्हणजे मज्जापेशींच्या शिखातंतूमध्ये संदेश ग्रहण करणारा जो भाग आहे तो त्याला शिखातंतू असं म्हटलं जातं. तर मज्जापेशींच्या शिखातंतूमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळं मज्जास्त्रावांमध्ये असंतुलन निर्माण होतं.
म्हणजे मज्जापेशींचा जो शिखातंतू नावाचा जो भाग आहे, तो शिखातंतू नावाचा भाग जो काय करतोय, तो संदेश ग्रहण म्हणजे एका मज्जापेशीकडून किंवा दुसऱ्या मज्जापेशीकडून संदेश ग्रहण करण्याचं काम करत असतोय. तर हा संदेश ग्रहण करणं आहे. तर ते संदेश ग्रहण करत असताना ह्या शिखातंतूमध्येच जर काही दोष निर्माण झाला असेल तर त्यामुळे देखील तिथले जे मज्जास्त्राव आहेत ते मज्जास्त्रावांमध्ये असंतुलन निर्माण होतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हे 3 पद्धतीनं 3 मार्गांनी मज्जास्त्रावांमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकतं. पहिला मार्ग काय की अति प्रमाणात स्त्रवल्यामुळं किंवा मज्जास्त्रावांचं प्रमाण अतिरेकी वाढल्यामुळं. दुसरं कारण काय की मज्जास्त्रावांचं प्रमाण कमी झाल्यामुळं किंवा मज्जास्त्रावांना अटकाव झाल्यामुळं. आणि तिसरं कारण काय आहे की मज्जापेशींचा जो शिखातंतू नावाचा जो भाग आहे की जो संदेश ग्रहण करण्याचं काम करतोय, तर या शिखातंतूमध्येच काही बिघाड निर्माण झाला तर त्याचा परिणाम म्हणून मज्जास्त्रावांमध्ये असंतुलन निर्माण होतं. आणि अशा ह्या 3 प्रकारच्या असंतुलनामुळे काय होतं की व्यक्तीच्या वर्तनावर त्याचा परिणाम होतोय आणि त्यातून व्यक्तीमध्ये मनोविकृती निर्माण होतात असं आपल्याला दिसून येईल. तर आजपर्यंत संशोधकांनी 100 प्रकारच्या मज्जास्त्रावांचा शोध लावला आहे. आजपर्यंत आपण जर बघितलं तर संशोधकांनी 100 प्रकारच्या मज्जास्त्रावांचा शोध लावलेला आहे. पण मनोविकृतीशी संबंधित फक्त 5 प्रकारच्याच मज्जास्त्रावांचा अभ्यास अधिक केला जातो. म्हणजे 100 प्रकारचे मज्जास्त्राव जरी असले तर त्यातले जे महत्त्वाचे जे मज्जास्त्राव आहेत की जे मनोविकृतीशी संबंधित आहेत ते फक्त 5 प्रकारचे आहेत आणि त्यांचा जास्त अभ्यास केला जातोय असं आपल्याला सांगता येईल. तर हे 5 प्रकारचे मज्जास्त्राव मग कुठले, तर त्यातला पहिला जो मज्जास्त्रावाचा प्रकार जो आहे तो म्हणजे नॉरएपिनेफ्राइन. दुसरा जो मज्जास्त्राव आहे तो म्हणजे डोपामिन. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सेरोटोनिन. चौथा जो प्रकार आहे मज्जास्त्रावांचा तो म्हणजे ग्लुटामेट. आणि 5वा जो आहे प्रकार तो म्हणजे गॅमा ॲमिनो ब्युटिरिक ॲसिड. त्यालाच गॅबा असं म्हणलं जातं. GABA गॅबा. आलं लक्षात. तर त्याचा लॉंग फॉर्म काय, गॅमा ॲमिनो ब्युटिरिक ॲसिड. तर यातील हे जे 5 प्रकारचे मज्जास्त्राव आहेत यातील जे पहिले 3 प्रकारचे मज्जास्त्राव आहेत तर ह्या मज्जास्त्रावांना मोनोॲमिन्स असं म्हटलं जातं. म्हणजेच नॉरएपिनेफ्राइन, डोपामिन आणि सेरोटोनिन. तर हे जे 3 प्रकारचे मज्जास्त्राव आहेत ह्या 3 प्रकारच्या मज्जास्त्रावांना मोनोॲमिन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर ह्या मोनोॲमिन्समुळे काय होतं की व्यक्तीला सजग केलं जातं. म्हणजे व्यक्तीच्या शरीराला सजग केलं जातं. व्यक्ती तात्काळ कृती करायला लागते आणि त्या व्यक्तीला कृती करायला तयार केलं जातं. ठीक आहे. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, मोनोॲमिन्स असं म्हटलं जातं. किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, ह्या ज्या 3 प्रकारचे जे मज्जास्त्राव आहेत हे कसले आहेत, हे उत्तेजक प्रकारचे मज्जास्त्राव आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर ज्या कृती तात्काळ केल्या जातात, ज्यात शरीराला सजग केलं जातं, कृती करायला तयार केलं जातं, यामध्ये नॉरएपिनेफ्राइन नावाचा जो मज्जास्त्राव आहे याची भूमिका महत्त्वाची असते. म्हणजे उदाहरणार्थ लक्षात आलं का तुम्हाला की ज्या कृती तात्काळ केल्या जातात, ज्यात शरीराला सजग केलं जातं, कृती करायला शरीराला तयार केलं जातं, तर यामध्ये नॉरएपिनेफ्राइन ह्या मज्जास्त्रावाची भूमिका महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ ताणजन्य प्रसंग असेल, धोकादायक परिस्थिती असेल, अवधान देणं असेल किंवा मूलभूत प्रेरणा असतील तर इत्यादींमध्ये ह्या नॉरएपिनेफ्राइनची भूमिका महत्त्वाची आहे. सुख आणि बोधात्मक प्रक्रिया तसेच स्किझोफ्रेनिया आणि व्यसन विकृतीमध्ये डोपामिनचे कार्य महत्त्वाचे आहे. ठीक आहे. नॉरएपिनेफ्राइनची भूमिका कुठं महत्त्वाची आहे की जिथं ताणजन्य प्रसंग आहे, धोकादायक परिस्थिती आहे, जिथं अवधान द्यायची गरज आहे तर तिथं नॉरएपिनेफ्राइन नावाचा मज्जास्त्राव महत्त्वाचा आहे. या उलट जिथं सुख आणि बोधात्मक प्रक्रिया आहेत तसेच स्किझोफ्रेनिया आणि व्यसन विकृती यामध्ये डोपामिन नावाचा जो मज्जास्त्राव आहे तर याचं काम महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपले विचार आणि माहिती प्रक्रिया, वर्तन आणि भावभावना यावर सेरोटोनिनचा प्रभाव पडतो. आता सेरोटोनिन नावाचा जो मज्जास्त्राव आहे याचा संबंध कशाशी आहे बघा. आपले विचार, आपली माहिती प्रक्रिया, वर्तन आणि भावभावना तर यामध्ये सेरोटोनिनचा प्रभाव तिथं महत्त्वाचा आहे. म्हणजेच भावनिक विकृती,
उदाहरणार्थ चिंता विकृती असेल, अवसाद विकृती असेल आणि आत्महत्या असेल, तर यामध्ये सेरोटोनिनची भूमिका इथं महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण हा सेरोटोनिन आपल्या विचार आणि माहिती प्रक्रियेशी, आपल्या भावभावनेशी संबंधित आहे. त्यामुळे चिंता विकृती असेल, अवसाद विकृती असेल किंवा आत्महत्यासारखा प्रकार असेल तर इथं सेरोटोनिनची भूमिका जी आहे ती तिथं महत्त्वाची आहे असं संशोधकांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथा जो आहे प्रकारचा मज्जास्त्राव तो म्हणजे ग्लुटामेट. तर ग्लुटामेट हे मज्जास्त्राव उत्तेजक प्रकारचे असून ते स्किझोफ्रेनिया विकृतीशी संबंधित आहे. ग्लुटामेट हे मज्जास्त्राव उत्तेजक प्रकारचे असून ते स्किझोफ्रेनिया विकृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. आलं लक्षात? म्हणजे ग्लुटामेटचा संबंध स्किझोफ्रेनिया नावाच्या विकृतीशी आहे. म्हणजे ग्लुटामेट हे कसं आहे, हे उत्तेजक प्रकारचंच आहे. आणि त्यानंतर शेवटचं जे आहे ते म्हणजे गॅबा. गॅबा म्हणजेच काय, गॅमा ॲमिनोब्युटेरिक ॲसिड. तर गॅबा हे मज्जास्त्राव प्रतिबंधक प्रकारचे असून चिंता कमी करण्यामध्ये आणि भावनिक उत्तेजित अवस्था कमी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण असते. तर हे गॅबा हे जे मज्जास्त्राव आहे हे कसं आहे, हे प्रतिबंधक प्रकारचं आहे. आणि हे प्रतिबंधक प्रकारचं असल्यामुळं ते व्यक्तीची चिंता कमी करण्यासाठी आणि भावनिक उत्तेजित अवस्था जी आहे ती भावनिक उत्तेजित अवस्था कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच याचा अर्थ काय, इथं आपण ह्या ज्या सगळे मज्जास्त्राव बघितले, ह्या मज्जास्त्रावांचं व्यक्तीच्या वर्तनाशी कसा त्याचा संबंध आहे किंवा व्यक्तीच्या कार्यामध्ये ह्या मज्जास्त्रावांचा कसा सहभाग आहे आणि यातून मनोविकृतींशी यांचा कसा संबंध आहे हे देखील आपण इथं बघितलेलं आहे. एकंदरीत मनोविकृतीचे अनेक प्रकार जे आहेत हे अनेक प्रकार हे मज्जास्त्रावांशी जोडले गेले आहेत. आणि अशा मनोविकृतींवर उपचार करण्यासाठी मग प्रोझॅक आणि झोलॉफ्ट सारखी अवसादरोधी औषधं वापरली जातात. म्हणजे जिथं मज्जास्त्रावांशी संबंधित मानसिक विकृती असतात, म्हणजे ज्या मानसिक विकृती मज्जास्त्रावांमधील असंतुलनामुळे निर्माण झालेल्या असतात, तर अशा मनोविकृतींवर उपचार करण्यासाठी प्रोझॅक आणि झोलॉफ्ट यासारखी जी औषधं आहेत, अवसादरोधी औषधं, ही अवसादरोधी औषधं इथं वापरली जातात असं आपल्याला म्हणता येईल. तर हे झालं मज्जास्त्रावांमधील असंतुलन आणि मानसिक विकृती. त्यानंतर आपल्याला बघायचं दुसरा यातलंच पार्ट, ग्रंथीस्त्रावामधील असंतुलन आणि मग मनोविकृती यांचा काय संबंध आहे. तर मनोविकृतींचे काही प्रकार हे ग्रंथीस्त्रावातील असंतुलनाशी जोडलेले आहेत. मनोविकृतीचे काही प्रकार हे ग्रंथीस्त्रावांमधल्या असंतुलनाशी जोडलेले आहेत. ग्रंथीस्त्राव म्हणजेच हार्मोन्स. तर हार्मोन्स कशाला म्हणायचं किंवा ग्रंथीस्त्राव कशाला म्हणायचं, तर शरीरामध्ये असणाऱ्या ज्या अंतस्त्रावी ग्रंथी आहेत, शरीरामध्ये असणाऱ्या अंतस्त्रावी ग्रंथी, त्याला इंडोक्राईन ग्लँड्स असं म्हटलं जातं. तर ह्या अंतस्त्रावी ग्रंथीमधून स्त्रवणारे जे रासायनिक द्रवपदार्थ असतात त्यांनाच ग्रंथीस्त्राव असं म्हटलं जातं. आणि मग प्रत्येक ग्रंथीमधून विशिष्ट प्रकारचा ग्रंथीस्त्राव निर्माण होऊन तो रक्तामध्ये मिसळतो. म्हणजे ह्या अनेक प्रकारच्या ग्रंथी आहेत शरीरामध्ये. तर ह्या अनेक प्रकारच्या ग्रंथीमधून प्रत्येक ग्रंथीमधून वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक द्रवपदार्थ निर्माण होत असतात आणि ते डायरेक्ट रक्तामध्ये मिसळत असतात. हे ग्रंथीस्त्राव रक्तामधून प्रवाहित होऊन मेंदू आणि शरीरातील विविध भागांतील पेशींवर प्रभाव पाडतात. हे ग्रंथीस्त्राव जे असतात हे रक्तामधून प्रवाहित होतात आणि ते डायरेक्ट मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्याचबरोबर शरीरातील विविध भागांमध्ये पोहोचतात आणि तिथल्या ज्या पेशी असतात तर त्या पेशींवर प्रभाव पाडतात असं आपल्याला दिसून येईल. याचं एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणात लढा किंवा पळा प्रतिक्रिया. लढा किंवा पळा प्रतिक्रिया. लढा किंवा पळा प्रतिक्रिया म्हणजे फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. लढा किंवा पळा प्रतिक्रिया असेल, लैंगिक प्रतिक्रिया असतील, शारीरिक वाढ आणि मानसिक अवस्थेच्या अनेक शारीरिक प्रतिक्रिया इत्यादी मध्ये आपली केंद्रीय मज्जासंस्था ही अंतस्रावी ग्रंथीसंस्थेशी जोडलेली असते. लक्षात आलं का तुमच्या की ह्या जे ग्रंथीस्त्राव असतात हे ग्रंथीस्त्राव कुठं कुठं भूमिका बजावतात, लढा किंवा पळा प्रतिक्रियामध्ये, लैंगिक प्रतिक्रियांमध्ये, शारीरिक वाढीमध्ये आणि त्याचबरोबरीनं मानसिक अवस्था ज्या आहेत त्या मानसिक अवस्थेच्या अनेक शारीरिक ज्या प्रतिक्रिया आहेत त्या शारीरिक प्रतिक्रियांमध्ये ह्या ग्रंथीस्त्राव महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपली केंद्रीय मज्जासंस्था जी आहे हे आपली केंद्रीय मज्जासंस्था ही अंतस्रावी ग्रंथीशी जोडलेली असते. आपली
केंद्रीय मज्जासंस्था ही अंतस्रावी ग्रंथीसंस्थेशी जोडलेली असते, म्हणून तिला मज्जा अंतस्रावी संस्था असं म्हटलं जातं. म्हणून तिला मज्जा अंतस्रावी संस्था असं म्हटलं जातं. यामधील जी पिट्युटरी ग्लँड जी आहे, पिट्युटरी ग्लँड किंवा पिट्युटरी ग्रंथी ही सर्वात महत्त्वाची ग्रंथी असून ही आपल्या मेंदूमध्ये असते. तर ही पिट्युटरी ग्लँड ही सर्वात महत्त्वाची ग्रंथी असून यातून विविध ग्रंथीस्राव निर्माण होतात आणि या ग्रंथीचे इतर ग्रंथींवर नियंत्रण असतं. म्हणजे या पिट्युटरी ग्लँडमधनं वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथीस्राव निर्माण होतात. त्याचबरोबरीनं ह्या ग्रंथीचं शरीरातल्या इतर ग्रंथींवर नियंत्रण असतं आणि ह्या सर्वच ग्रंथींवर मेंदूमधला जो हायपोथॅलॅमस नावाचा जो भाग आहे, ह्या हायपोथॅलॅमसचं ह्या सर्वच प्रकारच्या ग्रंथींवर नियंत्रण असतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एकंदरीत ग्रंथी संस्थेवर हायपोथॅलॅमस नियंत्रण असतं. याउलट शरीरातल्या विविध ग्रंथींवर ह्या पिट्युटरी ग्रंथीचं नियंत्रण असतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग या हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथी तर यांच्यातला जो संबंध आहे किंवा ह्या वेगवेगळ्या ग्रंथी आणि हायपोथॅलॅमस यांच्यातला जो संबंध आहे तो संबंध एक महत्त्वाच्या आंतरक्रिया यामधली सांगितलेली आहे, ती म्हणजे हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ॲड्रेनल अक्ष होय. हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ॲड्रेनल अक्ष म्हणजेच हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ॲड्रेनल ॲक्सिस. ठीक आहे, त्यालाच त्यांनी काय म्हटलं आहे, HPA, हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ॲड्रेनल, HPA. तर ह्या HPAच्या कृतिशीलतेमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. ही HPA नेमकं काय आहे, म्हणजे हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ॲड्रेनल ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना नेमकी काय आहे, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतोय तर तो आपल्याला इथं बघायचा आहे. हे जर आता शास्त्रीय आहे, सायंटिफिक आहे, समजून घ्या फक्त. ठीक आहे, तर यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतोय तर पहिली गोष्ट त्यामध्ये आहे की कॉर्टिकोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. कॉर्टिकोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन म्हणजेच CRH च्या स्वरूपातील संदेश हायपोथॅलॅमसमधून पिट्युटरीपर्यंत पोहोचतो. कॉर्टिकोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन CRH याच्या स्वरूपातील संदेश हायपोथॅलॅमसमधून पिट्युटरीपर्यंत पोहोचतो. म्हणजे हायपोथॅलॅमसमधनं हा संदेश कुठेपर्यंत पोहोचतोय, पिट्युटरी ग्रंथीपर्यंत पोहोचतोय. दुसरा, CRHला म्हणजे ह्या कॉर्टिकोट्रोपिन रिलीजिंग हार्मोनला प्रतिक्रिया म्हणून पिट्युटरी ग्रंथीमधून ॲड्रिनो कॉर्टिकोट्रोपिन हार्मोन म्हणजेच ACTH, ॲड्रेनो कॉर्टिकोट्रोपिन हार्मोन ACTH स्रवतो, ज्यामुळे ॲड्रेनल ग्रंथीमधील कॉर्टिकल हा भाग उत्तेजित होतो आणि एपिनेफ्राईन आणि कॉर्टिसॉलची निर्मिती होऊन ते स्रवू लागतात. म्हणजे कशा प्रक्रिया ह्यामध्ये घडतात बघा. हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ॲड्रेनल अक्ष जो आहे यामध्ये काय काय प्रक्रिया घडतात. पहिल्यांदा काय होतं, कॉर्टिकोट्रोपिन रिलीजिंग हार्मोनच्या स्वरूपातील जो संदेश आहे तो संदेश हायपोथॅलॅमसमधून पिट्युटरी ग्रंथीपर्यंत पोहोचतो. त्यानंतर ह्या संदेशाला म्हणजे या CRH या संदेशाला प्रतिक्रिया म्हणून पिट्युटरी ग्रंथीमधून ॲड्रेनो कॉर्टिकोट्रोपिन हार्मोन ACTH हा हार्मोन स्रवतोय आणि या हार्मोनमुळे काय होतं, मग ॲड्रेनल ग्रंथीमधील कॉर्टिकल हा भाग उत्तेजित होतो आणि एपिनेफ्राईन आणि कॉर्टिसॉल हा जो ग्रंथीस्राव आहे या ग्रंथीस्रावांची निर्मिती होऊन ते स्रवू लागतात. आणि मग कॉर्टिसोल हा जो ग्रंथीस्राव आहे हा शरीराला ताणाशी मुकाबला करण्यासाठी किंवा सामना करण्यासाठी तयार करतो किंवा शरीराला तयार करण्याचं काम, शरीराला रेडी करण्याचं काम हा कॉर्टिसॉल नावाचा ग्रंथीस्राव करतो, की जेणेकरून आपल्याला तणावजन्य प्रसंगामध्ये किंवा चिंताग्रस्त प्रसंगामध्ये आपल्याला काय करता येईल, आपल्याला त्या ताणाचा सामना करता येईल. किंवा लढा आणि पळा प्रतिक्रिया ज्या आहेत, ह्या लढा आणि पळा प्रतिक्रिया म्हणजे काय की एखादं कुत्रं आपल्या समोर आलं, ते आपल्याबरोबर भुंकायला लागले, तर अशा वेळेला आपण दोन प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ शकतो. ते कुत्रं लहान असेल, आपण त्याचा प्रतिकार करू शकत असू तर आपण त्याच्याशी लढण्याची प्रतिक्रिया देऊ शकतोय, आणि याउलट जर ते कुत्रं मोठं असेल आणि आपण त्याचा सामना करू शकत नसेल तर मग आपण तिथनं पळून जाण्याची प्रतिक्रिया करू शकतो. आलं लक्षात? म्हणजे दोन प्रतिक्रिया आपल्याला समोर असतात, लढण्याची किंवा पळण्याची, म्हणजे लढा करण्याची किंवा पळून जाण्याची. त्यालाच लढा आणि पळा प्रतिक्रिया असं म्हणलेलं, लढा किंवा पळा असं प्रतिक्रिया म्हणलेलं आहे. तर ही जी प्रतिक्रिया आहे, तर हे प्रतिक्रिया करण्यासाठी आपल्याला ताकदीची आवश्यकता असते. म्हणजे लढण्यासाठी पण ताकद गरजेची असते आणि पळून जाण्यासाठी पण आपल्यामध्ये शक्ती असणं, ताकद असणं गरजेचं असतं. आणि मग ही ताकद किंवा ही शक्ती किंवा आपल्याला ह्या प्रसंगाशी सामना करण्याचं जे बळ देण्याचं काम हा
कॉर्टिसॉल नावाचा जो ग्रंथिस्राव आहे तर तो जास्त प्रमाणात निर्माण होतो आणि तो निर्माण झाल्यानंतर मग आपल्यामध्ये एक प्रकारची शक्ती आल्यासारखं आपल्याला वाटतं किंवा ताकद आल्यासारखं आपल्याला वाटतं. त्यानंतर तिसरी प्रक्रिया यामध्ये काय होते बघा, कॉर्टिसॉल हा हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथीला नकारात्मक अभिप्राय पुरवतो. काही वेळेला कॉर्टिसॉल हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथीला नकारात्मक अभिप्राय पुरवतो, त्यामुळे CRH आणि ACTH स्त्रवणे कमी होते. आणि यामुळे काय होतं, जो CRH नावाचा ग्रंथिस्राव आहे आणि ACTH नावाचा ग्रंथिस्राव आहे तर यांचं स्त्रवण्याचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कमी होतं. तसेच त्यामुळे ॲड्रेनलिन आणि कॉर्टिसॉलची स्त्रवणे कमी होते. यामुळे काय होतं, ॲड्रेनलिन आणि कॉर्टिसॉलचं पण स्त्रवणं कमी होतं आणि हा नकारात्मक अभिप्राय जो आहे म्हणजे ही नकारात्मक अभिप्राय प्रणाली जी आहे ती उष्णता नियंत्रित करणाऱ्या थर्मोस्टॅट उपकरणाप्रमाणे कार्य करते. म्हणजे ही जी प्रणाली आहे म्हणजे यांचं कार्य कमी करण्याची जी प्रणाली आहे किंवा नकारात्मक अभिप्राय प्रणाली आहे, म्हणजे हा कॉर्टिसॉल जो नकारात्मक अभिप्राय हायपोथॅलॅमसला पुरवतोय आणि हायपोथॅलॅमस हा सर्व ग्रंथींच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा असतोय आणि त्यामुळे तिथं काय होतं, मग अशी नकारात्मक अभिप्राय पुरवल्यामुळं काय होतं की हे जे इतर जे ग्रंथिस्रावांचं जे स्त्रवण्याचं प्रमाण आहे ते नियंत्रणामध्ये येतं किंवा ते कमी कमी व्हायला लागतं असं आपल्याला दिसून येईल. आणि मग ही जी नकारात्मक अभिप्राय प्रणाली जी आहे ती उष्णता नियंत्रित करणाऱ्या थर्मोस्टॅट उपकरणाप्रमाणे कार्य करते असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे थर्मोस्टॅट जसं उष्णता नियंत्रणात करण्याचं काम करतोय तसंच ही नकारात्मक अभिप्राय प्रणाली जी आहे ती काम करत असते आणि त्यामुळं इथलं ग्रंथिस्रावांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी कमी व्हायला लागतं. तर नकारात्मक अभिप्राय प्रणालीतील अपकार्यामुळे, आता ही नकारात्मक अभिप्राय प्रणाली जी आहे तर याच्यातलं अपकार्य म्हणजे डायसफंक्शन म्हणजेच काय की चुकीच्या कार्यामुळे मनोविकृतीच्या विविध प्रकारामध्ये वाढ होते असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे ही नकारात्मक अभिप्राय प्रणाली जी आहे तर याच्या कार्यामध्ये जर काही बिघाड निर्माण झाला तर याच्या कार्यातील बिघाडामुळं त्यातून मनोविकृती निर्माण होतात असं संशोधकांना दिसून आलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ अवसाद म्हणजे डिप्रेशन, घटनापश्चात ताण विकृती म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर PTSD असं त्याला म्हटलं जातं, घटनापश्चात ताण विकृती. ठीक आहे, तर या विकृती ह्या नकारात्मक अभिप्रायातील प्रणालीच्या अपकार्यामुळं लक्षात त्याच्यातील कार्याच्या बिघाडामुळे निर्माण होतात असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर लैंगिक ग्रंथिस्राव हे गोनॅडल ग्रंथीमधून निर्माण होतात. ठीक आहे, म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये ज्या लैंगिक ग्रंथी असतात ह्या लैंगिक ग्रंथींमधून हे लैंगिक ग्रंथिस्राव निर्माण होत असतात. आणि मग यात असंतुलन निर्माण झाल्यास देखील म्हणजे हे पुरुषामध्ये असणारा जो ग्रंथिस्राव आहे त्याचं नाव आहे अँड्रोजन आणि स्त्रीमध्ये असणारा जो ग्रंथिस्राव आहे त्याचं नाव आहे एस्ट्रोजन. तर ह्या पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये ज्या लैंगिक ग्रंथी असतात ह्या लैंगिक ग्रंथीमधून जे ग्रंथिस्राव निर्माण होतात तर यांच्यामध्ये देखील असंतुलन ज्यावेळी निर्माण होतं त्यावेळी देखील व्यक्तीच्या वर्तनामध्ये अपसमायोजन निर्माण होतं किंवा व्यक्तीचं वर्तन हे अपसामान्य व्हायला लागतं असं आपल्याला म्हणता येईल. एकंदरीमध्ये हे जे गोनॅडल ग्रंथी आहे, गोनॅडल ग्रंथी म्हणजेच कुठली लैंगिक ग्रंथी ज्याला म्हटलं जातं, तर ह्या लैंगिक ग्रंथिस्राव जो आहे ह्या लैंगिक ग्रंथिस्राव यांचा जो परिणाम आहे याचा परिणाम मज्जासंस्थेच्या विकासावर होत असतोय असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर हे जे ग्रंथिस्राव आहे लैंगिक ग्रंथिस्राव, ह्या लैंगिक ग्रंथिस्रावामुळेच पुरुषाचं वर्तन हे पुरुषासारखं होत असतं आणि स्त्रीचं वर्तन हे स्त्रीसारखं होत असतं. म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या वर्तनामध्ये जो फरक दिसतोय आपल्याला, जो भेद दिसतोय त्याचं कारण हे ग्रंथिस्रावच आहेत असं आपल्याला म्हणता येईल. एकंदरीत आपण इथं काय बघितलंय की मज्जास्त्राव आणि ग्रंथिस्राव यांच्यामध्ये ज्या वेळेला असंतुलन निर्माण होतं त्यावेळेला व्यक्तीमध्ये मनोविकृती निर्माण होतात किंवा व्यक्तीमध्ये अपसामान्य वर्तन निर्माण व्हायला लागतं असं आपल्याला जैविक दृष्टिकोनानुसार म्हणता येईल. थँक्यू. यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया.